तुमचा मालच दाखवायला आवाज. हे बघा मोनीश आता घरी आले तर सोनू बघा. अरे बाबा सगळ्या त्याच बोलतात. ताई बऱ्या ना. आई आल्याबरोबर ताईला की पापलेटच दाखवतात. मग तेच ना 2 महिने जास्त बोलावलंच नाही ना. तेच. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 8 फेब्रुवारी आणि आज वार आहे रविवार. तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. सकाळी म्हणजे सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी आज जाणार आहे कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये ताजे मासे आणायला. कारण की 2-3 महिने व्हायला आले कोपरचं मच्छी मार्केटमध्ये मी काही गेली नाही आणि तुमच्यासोबत पण मी काही शेअर केलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मच्छी आणलीच नाही नाक्यावर जाऊन मच्छी मार्केटमधून. तर बरंच चला, आज मी कधी गेलेलं माहिती आहे का, मार्गशीर्ष महिना सुरू व्हायच्या 1-2 दिवस आधी काहीतरी गेलेली वाटतं मी. तेव्हापासून मी गेलीच नाही. कारण की चिन्मय कसं खाडीतून मासे पकडून आणायचं ना, मग आम्ही तेच खायचो मस्त ताजे मासे. पण आता तो काही गेलाच नाही आणि अजून पोरगा तो झोपला आहे. बोलते मी जाणार नाही, तू जा आणि मच्छी तुला काय आणायची ते घेऊ. तर चला आता भाकऱ्या मी बनवल्या ना मस्त. सुकी मच्छी बनवणार होतो पण जाऊन दे बरं. आज शिर्डीच्या मोनीश पण घरी येणार आहे ना, तर बरं मग चला, पोरगा पण 1-3-4 दिवसातून आता घरी येईल, त्याला पण बरं मस्त जरा मच्छी खाऊ द्या. चला कोपरच्या नाक्यावर जाऊन मस्त ताजे मासे घेऊन येते. आणि आता भाकऱ्या केल्या मी आणि बाकीचं सगळं काम आवरले. आता जाऊन कोपरच्या नाक्यावर मस्त मच्छी घेऊन येते. तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत बघूयात आमच्या मच्छी मार्केटमध्ये कोणकोणते ताजे मासे विकायला आलेले आहेत ते. ओके, सो आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू द्या. आणि जो कोणी पहिल्यांदा हा आपला ब्लॉग पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही छान असं ताईचा ब्लॉग पाहू शकाल. ओके, सो चलो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आता डायरेक्ट तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतरच भेटते. ओके, चलो. ताई बऱ्या ना. आई आल्याबरोबर ताईला की पापलेटच दाखवतात. मग तेच ना 2 महिने जास्त बोलावलंच नाही ना. तेच दाखवून दे बरं ताईचं ना काय मावरा आणले. इकडे जाऊबाई बी आले मावऱ्याला. जाऊबाई जोरा ना एकदम. मग जाऊबाई हा वाव, मस्त पिवळी धमक वाव. संपला काय मावरा आवराचं? मला वाटतं टाईम झाला येवाला. ताजी का बर्फांची? मग त्याला ताजी बोलून कसं हवल? मच्छीला 10-15 दिवस जास्त बोलव बर्फांड. अरे बाबा सगळ्या त्याच बोलतात. इकडे गाववाल्या पण मच्छी घ्यायला आल्या. पक्का दिवस जलवलंच नाही. बरं आज तरी जाऊन देत आईचा ना भेटायला. बरं ना. नको बस, आवडीच मोठी व्हायचं, अजून मोठी नाही व्हायचं. हा नको. बरं ना. हा खेकडा समुद्रांचा. हा समुद्रांच्या चिंबोऱ्या रंगीबेरंगी 100चे 4 काय? कया पापया कया आमचे नाही ती दिलेली शेजारच्या ताईने दिलेली. हा हो आमची झाडं होती तेव्हा छोट्या ना अजून. हा ताई सांगा ना, तो शेपट कणाचा आहे? पोपट भाषेत आहे का? ताई मला मावऱ्यांची नावं पण नाही माहिती आधीच. पोपट नाही का? पोपट माहित नाही का? शेपटाचं किती? 100 नका घेऊ, कमी घ्या थोडा. 200 नाही, 200 रुपयाला घे. नको 100 रुपये नको. सुंदरा, माझं नाव कविता, सुंदरा नाही. दादा 500ला दिला का पोपट बसा का नक्की?
अरे खाशील तर वाढशील का? ताई सांगा ना पण काय आहे मला माहित नाही. पोपट मासा आहे. अरे बाबा वावराची नाव नाही माहिती मला. तुला बा आता याचा काय करायचा रस्सा तलाचा काय करायचा काय करायचं मच्छीचा काय करू. ताजा ताजा एक खेकडा खा किती तो तरी मोठा घ्यायचा तुझा पण औषध दिले. मला काय पाहिजे बांधलेले चला आज आमच्या कोपरच्या नाक्यावर मच्छीवाल्या ताई बघा बघ कशा मावरं वाढले बसल्या कोळले सगळ्या मावरं विकायला. तुमचं मालच दाखवायला आज. हा तयार. त्याच काय घेऊ काय समजत नाही. मला हे द्या ना कोलबे द्या ना ते. कविता पाटील हा बघा बघा कविता पाटील नाव टाका. पापलेट मोठं गिटारी आहे बाय सुरमई मोठा हलवा आहे बघ. हा कवरा आहे तो अर्धा किलो जास्त असेल ना. पिवली वाव कशी 200ला पाव आहे 150ला पाव. पिवली वाव 300ला पाव. काय घेतलं तुम्ही निवटं घेतलं काय काय. तो आमचा शेजारीच दादा शेजारीच दादा. मला द्या ना 100 रुपयाचे कोलबे द्या ना. बाय 150चे दे ना. इकडच्या द्या ना 150च्या. काय रे लावा गडबड करायची नाही. 5 किलो कोलबी दिली. तोडून द्या ना आता ताई आता तोडून द्या ना तोडून द्या. मच्छी महाग काढून बाई आम्ही तरी काय करू बाई. याचे हा 200 तुला दिसते ना. आता ते 200 रुपये पाव ना म्हणून वजन नाही गेल्या. या बारीक ना म्हणून बाई कोलबी भेटते ना एवढी मोठी. ताई 2 लावा आता 2 टाका. तुम्ही 500 लायला द्या. टाकीचे पाहिजे ताई 2 टाका. तुम्हाला केव्हा सांगितली मी टाकाला. कवरेज 200च्या. लवकर घे. काटून आल्या तुम्ही कंशा आल्या बाबा बाबा त्यावर लांबशा आल्या तिकडं. म्हणजे दर बाजाराला येता काय. हे बघा सगळं घरचा भाजीपाला घेऊन आल्या ना ताई. तुरीची शिंगा पण घरच्या असतील ना तुमच्या. बरोबर हा ना. रताळी पण त्याने घरच्या आणल्या मग विकायला लावलेली. चला 2000 years later. तर मंडळी सकाळच्या नंतर डायरेक्ट आता संध्याकाळी आपल्या ब्लॉगला मी 5:30 वाजता सुरुवात केली. कारण का सकाळी मच्छी मार्केटमध्ये गेली मी मच्छी वगैरे घेतली आणि म्हणजे मच्छी घेऊन येताना रस्त्यामध्येच मला कॉल आला की वाघोळीचे मामा वारले म्हणून. मग तशीच घरी आली ती पिशवी ठेवली मच्छीची फ्रीजमध्ये आणि चिन्मयला सुट्टी होती रविवारला आजचा. तर मग त्याला उठवलं त्याला सांगितलं काहीतरी आणलं तर खा बरं तू आम्ही जातो आहे मैथावरती. मग तसेच हे आणि मी आम्ही मैथावर गेलो आणि आता एक 4:30-5 वाजता येऊन घरी पोचलो आहे. त्याच्यामुळे ब्लॉग काय कंटिन्यू मला करायला पण जमलं नाही. आणि आता फ्रेश वगैरे होऊन एकीकडे चाय ठेवलं आहे. डोका वेगळा असं पकडले ना एकदम भयानक. आणि मला मैथावर गेल्यानंतर लगेच मला त्रास चालू होतो. डोकं दुखायचं सुरू होतं माझं आणि किती दिवसापासून तेच सुरू आहे. तर चला आता असं चाय वगैरे ठेवले आणि आज मोनिश पण येईल रात्री. बघू आता किती वाजता येईल. त्याला पण अजून कॉल पण नाही केला. त्याला सकाळी आम्हाला जसं समजलं ना तसं मग त्याला कॉल करून सांगितलं. तर तो बोलला 10-10:30पर्यंत येईल म्हणून. त्याला पण कॉल करून विचारते कुठपर्यंत आला आहे ते.
आणि चला आता सगळं आवरते घरातलं, तसं सगळं ठेवून गेली आणि आता जरा झाडलोट वगैरे करून घेते आणि मैत्याचे कपडे ते मशीनला लावते लगेच. आणि मग आता मोनिश वगैरे आला ना की तेव्हाच आपलं ब्लॉग मी कंटिन्यू करते, कारण की तुमचं डोकं जड झालं नुसतं चांग बाहेर आणि चाय पिते, त्याच्यानंतर मग कामावर लागते. ओके, मोनिश आला की मग आपला ब्लॉग मी कंटिन्यू करेन. बघू आता तो किती वाजता येतो आहे ते. चला, हे बघा चूल पेटवलं आहे, तर त्याला आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं. बरं तो पाणी गरम होईपर्यंत येईल मस्त. हे बघा मोनिश आता घरी आले, तर सोनू बघा हां तो हातामध्ये तुझ्या शोधते. चला, आज रविवारी रात्री 1:10 वाजता मोनिश घरी आले. अय सोनू, दादावरची खाऊ मग, खाऊ मग. चल, आंघोळ करते का आता लगेच?